कामाचं बिल काढण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांना लाच द्यावी लागते असा थेट गौप्यस्फोट एका ठेकेदारानंच केल्यानं शहरात खळबळ उडाली आहे। संबंधित ठेकेदारानं काही पुरावेही सार्वजनिक केले असून यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावांचा उल्लेख आहे। याच्या निषेधार्थ आम आदमी पक्षानं महापालिकेसमोर अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलंय। मी टक्केवारी खातोय अशा उपरोधिक घोषणांनी आणि नोटा भरलेल्या कचरा पेट्यांद्वारे महापालिकेतील भ्रष्टाचारावर सडकून टीका करण्यात आली आहे। या प्रकरणाची चौकशी महापालिकेच्या नव्हे तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्याकडे सोपवा अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे। कोल्हापूर महापालिकेच्या ड्रेनेज प्रकल्पातील कामांचं बिल काढण्यासाठी अधिकाऱ्यांना टक्केवारी दिल्याचा खळबळजनक आरोप थेट संबंधित ठेकेदारानंच केलाय। या संदर्भात ठेकेदारानं काही स्क्रीनशॉट्सही सार्वजनिक केले असून त्यात विभागीय कार्यालयातील उपशहर अभियंता, कनिष्ठ अभियंता, पवडीतील लेखापाल, अधीक्षक ते मुख्य लेखापाल, शहर अभियंता आणि अतिरिक्त आयुक्त यांच्याही नावांचा समावेश आहे। या प्रकाराचा निषेध करत आम आदमी पार्टीनं महापालिकेसमोर अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलंय। मी टक्केवारी खातोय, माझं पगारात भागत नाही, मला पैसे खायला आवडतात असा संदेश लिहिलेल्या कचरा पेट्यांमध्ये नोटा टाकत आणि महापालिकेसमोर नोटा उधळत महापालिकेच्या भ्रष्ट यंत्रणेला ठणकावून सवाल करण्यात आला। याआधीही महापालिकेच्या ठेकेदारांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये 18% टक्केवारी न भरता काम मिळणार नाही असा मेसेज व्हायरल झाला होता। मात्र यावेळी स्वतः ठेकेदारानंच पुरावे दिले असल्यानं हा आरोप गंभीर ठरतोय अशी प्रतिक्रिया आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी दिली आहे। निकृष्ट दर्जाचं काम करून शहराची अब्रू वेशीवर टांगणाऱ्या अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीवरही संदेह व्यक्त करण्यात आला असून ही चौकशी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे सुपूर्द करावी अशी मागणी प्रशासक मंजुलक्ष्मी यांच्याकडे करण्यात आली आहे। या आंदोलनात आपचे शहराध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, सूरज सुर्वे, समीर लतीफ, मयूर भोसले, लखन काझी, चेतन चौगुले यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते।